लोकसभा शिर्डी मतदारसंघाचे खासदार माननीय श्री सदाशिव लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी 14 मार्च रोजी महिला बचत गटांना अर्थसहाय्य आणि विविध वस्तूंचा वाटप कार्यक्रम संपन्न झालाय। यावेळी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या शुभ हस्ते महिला बचत गटांना धनादेश आणि चूल वाटप वितरित करण्यात आले। कार्यक्रमाच्या सर्वप्रथम क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला। या प्रसंगी खासदार सदाशिव लोखंडे, प्रशांत लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वावरती विश्वास ठेवत रवी जाधव यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये तर चिराग नन्नवरे यांनी कार्यकर्त्यांच्या सोबत युवा सेनेमध्ये जाहीरपणे पक्षप्रवेश केलाय। या प्रसंगी संपर्क प्रमुख बाळासाहेब पवार, युवा नेते प्रशांत दादा लोखंडे, जिल्हाध्यक्ष कमलाकर कोते, ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश चित्ते, युवा सेना प्रमुख शुभम वाघ, उपजिल्हा प्रमुख महिला आघाडी सौ राजश्री होवाळ, जिल्हा संघटक दादासाहेब कोकणे तसेच तालुका प्रमुख प्रदीप वाघ, तालुका प्रमुख संतोष डहाळे, शहर प्रमुख दीपक चव्हाण, शहर प्रमुख उमेश पवार, नगरसेविका वैशाली चव्हाण, माजी नगरसेवक दत्तात्रय सावळे, जिल्हा संघटक सुभाष जंगले, शुभम ताके, गणेश भिसे, बीजेपी प्रदेश उद्योग आघाडी प्रदेश उपाध्यक्ष सुरेश आसने आदी या ठिकाणी उपस्थित होते। उपस्थित असलेले आपले या मतदारसंघाचे खासदार सदाशिवरावजी लोखंडे, शिवसेनेचे पदाधिकारी बाळासाहेबजी पवार, भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक दीपकजी चव्हाण, सौ वैशालीताई चव्हाण, सुभाषजी जंगले, दादासाहेब कोकणे, प्रदीप पवार, या ठिकाणी माझे मित्र प्रशांतजी लोखंडे, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी बचत गटाचा कार्यक्रम आहे आणि आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब यांनी सांगितलं की मी फक्त 4च जाती मानतो, ते म्हणजे महिला, शेतकरी। या ठिकाणी ज्या 4 जाती त्यांनी सांगितल्या तर त्या जातीमध्ये एक जात सांगितली त्यांनी महिला, आणि महिला सशक्तीकरणासाठी नरेंद्रजी मोदींनी फार मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम आणले महिला सशक्तीकरणासाठी। मध्ये प्रशांतची आणि आमची चर्चा झाली तर प्रशांतनी मला असं सांगितलं की तुम्ही किती पण कुरडया आणि पापड मला द्या, मी सगळे विकत घ्यायला तयार आहे। ही जी योजना आहे किती पण द्या म्हणली, तर ही जी योजना आहे ही महिला सशक्तीकरणाची योजना आहे। एक महिला जर सशक्त झाली तर ते कुटुंब सशक्त होणार आहे आणि कुटुंबाचा प्रपंच उभा राहणार आहे, आणि कुटुंबाचा जर प्रपंच उभा राहिला या भारतातलं एक संपन्न कुटुंब उभं राहणार आहे। पुरुष माणूस हा करता पुरुष असतो आणि तो 4 पैसे कमवतच असतो, परंतु ते पैसे त्या कुटुंबाला पुरेसे नसतात, आणि म्हणून त्या कुटुंबाला आधार देण्यासाठी जसं आपण शेतकरी आहे तर शेतकरी जमिनीमध्ये पीक घेतच असतो, पण मग तो गाय आणतो, गाईच्या दुधाचं उत्पन्न त्या घरामध्ये वाढतं, मग तो कोंबड्या पाळतो तर कोंबड्यांचं उत्पन्न त्या घरामध्ये वाढतं। तसं एका घरामधला पुरुष हा कुठं नोकरीला जात असेल, कुठलं दुकान चालवत असेल, परंतु तेवढ्याने त्या कुटुंबाच्या प्रपंचाचा खर्च निघत नाही आणि मग घरावरचं कर्ज वाढत जातं। मग आपण व्याजाने पैसे घेतो, घरातले सोनं नाणं गहाण ठेवतो, नाही तर ते विकून टाकतो, आणि मोठे जर खर्च आले, दवाखान्याचे जर खर्च आले, लग्नाचे जर खर्च आले, तर हे खर्च भागवण्यासाठी माणूस खूप उद्योग उलटे पालटे करतो आणि त्याच्यामुळे कुटुंब अडचणीत येतात, डिप्रेशन मध्ये राहतात, कुटुंबातलं वातावरण खराब होतं, घरात पैसे नसतात आणि पैसे नसल्यामुळं मग घरातलं वातावरण सुद्धा चणचण भासत असल्यामुळं मग घरातलं वातावरण सुद्धा खराब होतं, त्याचे आपल्या मुलांवर वाईट परिणाम होतात आणि मग मुलं सुद्धा पुढे डिप्रेशन मध्ये जातात। ती त्यांच्या आयुष्यात मोठी शैक्षणिक प्रगती करू शकत नाही, आणि जर शैक्षणिक प्रगती त्याची नीट झाली नाही तर आपलं लाख स्वप्न असतं, आपल्या मुलांनी कलेक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं, डॉक्टर व्हावं आणि मोठं श्रीमंत उद्योगधंदा करावा, असं त्याचं स्वप्न असतं आपलं, परंतु तो आपल्या घरातल्या कटकटींमुळे डिप्रेशन मध्ये असतो, अभ्यासात त्याचं मन लागत नाही आणि तो आपल्या कुटुंबाभोवती ज्या कुटुंबातल्या घडणाऱ्या गोष्टींमुळे तो मुलगा डिप्रेशन मध्ये जातो आणि त्याला असं चांगलं असं शैक्षणिक पोषक वातावरण मिळत नाही, आणि म्हणून उद्याच्या भारताचा नागरिक भविष्यातला जो भारत घडवणार आहे तो दुबळा तयार होतो, त्या घरामध्ये दुबळा राहतो।
तर त्या कुटुंबाला सशक्त करण्यासाठी नरेंद्रजी मोदींनी ज्या योजना आणलेल्या आहेत त्या योजनांमधले हे सारे प्रकार आहे. आता हे महिला आर्थिक विकास महामंडळ जे आबूद साहेब या ठिकाणी जे चालवतात, या महामंडळातून मोठ्या प्रमाणावर महिलांचं सशक्तीकरण जर झालं तर उद्याचं भविष्य भारताचं हे सक्षम उभं राहील. त्या कुटुंबातली मुलं सक्षम होतील, त्यांची मानसिकता नीट राहील आणि उद्याचा भारत चांगला घडेल. अशा पद्धतीचं नरेंद्र मोदींचं, पंतप्रधान नरेंद्रजी मोदींचं विजन आहे आणि त्या विजनवर आपण सगळेजणांनी काम करायचं आहे. या श्रीरामपूरमध्ये आबूद साहेब चांगल्या पद्धतीने बचत गटाची चळवळ चालवतात आणि माझ्या अलीकडच्या काळातच साहेब आबूद साहेबांची ओळख झाली. परंतु एक मोठं काम करायला क्षेत्र आमच्यासाठी खुलं झालं, कारण या क्षेत्रामध्ये आमचं युवकांमध्ये मोठ्या प्रमाणावर काम आहे. गोरगरीब रोजंदारीवर जाणाऱ्या लोकांमध्ये आपलं मोठ्या प्रमाणावर काम आहे. परंतु महिला क्षेत्रांमध्ये हे क्षेत्र इतक्या कुटुंबांना सशक्त करू शकतं आणि इतक्या लोकांची प्रपंच ताकदवान करू शकतं हे आम्हाला माहीत नव्हतं. परंतु या विषयामध्ये आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून फार मोठ्या ताकदीने वेळ देऊन आम्ही या पुढच्या काळात साहेब काम करणार आहे. आपल्यामुळेच माझी आणि आबूद साहेबांची या ठिकाणी भेट झाली. या श्रीरामपुरातल्या किमान 2-4 हजार कुटुंबांना सशक्त करण्यासाठी आम्ही या पुढच्या काळामध्ये काम करणार आहे असं आम्ही उद्दिष्ट ठेवलेलं आहे. आणि आम्हाला प्रशांत भाऊचं फक्त ते कुरड्या पापड्या सगळे घेतले पाहिजे. एकही कुरडे अशी नाही राहिली पाहिजे का जिला मार्केट नाही, जिला मार्केट नाही अशी एकही कुरडई नाही राहिली पाहिजे. नाही तर कुरड्या पापड किती का तयार होतील, विकायची कुठं द्या, आम्ही विकायची जबाबदारी तुम्ही घ्या, द्यायची पूर्ण जबाबदारी तुम्ही किती मागा आम्ही द्यायला तयार आहे. अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणावर एक फार मोठी शक्ती या श्रीरामपूरमध्ये आपल्याला उभी करायची आहे आणि एवढे हजारो लोकांचे प्रपंच आपल्याला उभे करायचे हे आम्ही मनावर घेतलेले आहे. त्यामुळं आपलं खासदार म्हणून जे काही सहकार्य लागेल ते सगळं आपल्याकडून आम्हाला अपेक्षित आहे. एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आपण सगळ्या महिला या ठिकाणी जमलात त्याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो. या ठिकाणी आपण विद्येची देवता म्हणून कुणाची पूजा करतो? सरस्वतीची पूजा करतो. शक्तीची देवता म्हणून आपण कुणाची पूजा करतो? ती सिंहावर आलेली ती जी रणचंडी, ते सिंह त्या ठिकाणी वाघावर बसलेल्या देवीची आपण पूजा करतो. रणचंडीचा अवतार कसा आहे? त्रिशूळ घेतलेले हातात, पायाखाली राक्षस आहे आणि त्याच्या मुंडक्यावर त्यांनी त्रिशूळ ठेवलेले. हा रणचंडीचा अवतार आहे. एवढी शक्ती या धर्माने तुमच्यात दिलेली आहे. विद्येची पूजा म्हणजे काय? महिलाच आहे. विद्येची पूजा आपण सरस्वतीची पूजा करतो म्हणजे महिला शक्तीची पूजा करतो. आपण रणचंडीची पूजा करतो म्हणजे या ठिकाणी स्त्री शक्तीची पूजा करतो. एवढी मोठी शक्ती या हिंदू धर्माने या महिलांमध्ये दिलेली आहे आणि असं अजिबात नव्हतं. प्राचीन अर्वाचीन आणि भारताच्या पूर्वापार चालत आलेल्या संस्कृतीमध्ये का महिला घरात बसलेल्या आहे असं अजिबात नव्हतं. झाशीच्या राणीनं इंग्रजांबरोबर किती मोठा संघर्ष केला. झाशीच्या राणीने या ठिकाणी ताराबाईंनी मराठा साम्राज्याचं पतन थांबवलं आणि मराठा साम्राज्याचा विस्तार केला. त्या काळामध्ये मोगलांबरोबर ताराबाई लढली. अशा पद्धतीची शक्ती या सगळ्या महिलांमध्ये. पदर घेऊन घुंगटामध्ये घरातच राहायचं आणि उंबरा कधी ओलांडायचा नाही असं हिंदू संस्कृतीत कधी सांगितलेलं नाहीये. परंतु या शक्तीला खऱ्या अर्थानं व्यावसायिक शक्ती देण्याचं काम या ठिकाणी या महिला आर्थिक विकास महामंडळाच्या मार्फत खासदार सदाशिवराव लोखंडे आणि प्रशांतदादा लोखंडेंनी या पुढच्या काळात करायचं ठरवलेलं आहे. आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टी म्हणून या शक्तीला सबल करण्यासाठी आम्ही वेळ देणार आहे आणि शक्ती उभी करणार या श्रीरामपूर शहरात आणि तालुक्यात असं या ठिकाणी मी आपल्याला सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अण्णांनी सांगितलं की महिला कुरड्या पापड बनवण्यामध्ये कुठेही कमी पडणार नाही आणि प्रशांत दादा. नमस्कार. आजच्या या शिवसेना पक्षप्रवेश तथा बचत गट वस्तू वाटप कार्यक्रमानिमित्त उपस्थित आपल्या मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे साहेब, आमचे मित्र पवार, बाबासाहेब पवार संपर्क प्रमुख, नंतर प्रकाश अण्णा चित्ते, आमचे मित्र राजश्रीताई ओवाळ, शिवांग दादा वाघ, दादासाहेब कोकणे, प्रदीप वाघ, संतोष डहाळे, आमचे मित्र दीपक चव्हाण, वैशालीताई, उमेश पवार, या सगळ्यांनी मान देऊन आज आजच्या कार्यक्रमात सगळ्यांनी उपस्थिती लावलेली आहे. सर्वप्रथम सगळ्यांचे अभिनंदन आणि त्यांचा आभार.
मला आत्ताच कळालं की आपण दरवेळी बोलतो की आपल्या देश हा आपला भारत देश हा पुरुष प्रधान आहे. जर आपण आता एकंदर आताचा कल जर बघितला तर हा कल कुठेतरी बदलत चाललेला आहे. आता आपला देश हा पुरुष प्रधान न राहता महिला प्रधानाकडे चाललेला आहे. तर मी का बोलतो, कारण आपल्याकडे आता जो महिला बचत गटाचा कार्यक्रम बघतोय त्याच्यामध्ये इथे दोन्ही पक्षाचे म्हणजे दोन्ही कार्यक्रम आपण सोबत घेतले आहेत. आपला पक्ष संघटन वाढवण्याच्या दृष्टीने पण आपण एक कार्यक्रम घेतो आणि महिला बचत गटांना समृद्धकडे नेण्याचा पण एक कार्यक्रम घेतोय. त्या दोघांची संख्या बघितली तर महिलांचा खूप काळ जास्त आहे, जरा पुरुषांचा थोडा कमी दिसतोय. तर मला वाटतं येणाऱ्या काळात काय बोलले हो ना, त्यासाठीच बोललो मी. त्यासाठीच बोलते की आपला देश आता महिला सशक्तीकरणाकडे चाललेला आहे. आणि येतं काय 33% रिझर्वेशन 33 भविष्य काळामध्ये 50% होईल. आणि याच्या पुढे सगळं म्हणजे आर्थिक आणि आता तर आर्थिक थोडं वाढतच चाललंय. पण येणाऱ्या काळात देशाची महिला सुद्धा अजून एक पंतप्रधानच बनेल. आणि मला वाटतं राज्याची मुख्यमंत्री सुद्धा महिला बनण्याच्या मार्गाने आपण हे करतोय, त्याला पुढे चाललेलो आहे. तर मला एक वाटतं की महिला बचत गटांना एक सांगायचं होतं की आपण जे वस्तू बनवतो त्या बनवल्यानंतर त्याचं मार्केटिंग करायची खूप मोठी जबाबदारी असते. ते करत असताना आपल्या समाजातल्या महिला हे कमी शिकलेल्या असतात, पण त्यांच्याकडे एक कला दिलेली असते. देवाने प्रत्येक माणसाला एक कला दिलेली असते. त्याच्यामध्ये महिलांकडे भरपूर कला दिलेल्या असतात. पुरुषांपेक्षा जास्त कला महिलांकडे असतात. ती उत्तम घर चालवते, उत्तम स्वयंपाक करते, नवऱ्याला सांभाळते, पोरांना सांभाळते, त्याच्यावर सासू सासऱ्यांना सुद्धा सांभाळते. जास्त कर सासू सासऱ्यांना सांभाळते. आता आजकालच्या तर सासू सासऱ्यांना सांभाळणे म्हणजे खूप मोठी गोष्ट असते. म्हणजे स्वतःचं घर आता देश ते पण सांभाळतीलच. तर एवढं सगळं करत असताना कमी शिक्षण असल्यामुळे त्यांना मार्केटिंग करणं काय जमत नाही. आजकाल मार्केटिंग करत असताना आपल्याला आता पहिली जी मार्केटिंग असायची ती आपण मार्केटमध्ये जाऊन आपलं प्रोडक्ट विकायचो, आपल्या प्रत्येक दुकानात जायचो. आता तशी काय मार्केटिंग उठली नाही. जग खूप मोठं झालेलं आहे आणि आपण खूप छोटे झालेलो आहोत. तर आपल्याला पण जर त्याप्रमाणे बदलायचं असेल तर आपल्याला पण काही प्रमाणात ऑनलाईन जावं लागतंय. वेगवेगळे प्लॅटफॉर्म आज सरकारच्या माध्यमातून मला सेंट्रल गव्हर्नमेंटने पण एक 2-4 प्लॅटफॉर्म ऑनलाईन तयार केले आहेत. त्याच्यावरती आपण आपलं प्रोडक्ट म्हणजे हायलाईट करायचं असतं, ठेवायचं असतं, त्याचे फोटो काढून ठेवायचे असतात, आपल्या कंपनीचं नाव द्यायचं असतं, महिला बचत गटांची पूर्ण माहिती द्यायची असते. ते आपलं प्रमोशनचं काम सेंट्रल गव्हर्नमेंटच्या काही संस्था करतात, त्याची मदत आपल्याला या ठिकाणी घेता येईल. मला वाटतं पापड झालं किंवा कांदा झाला. कांदा ठीक आहे, पण पापडामध्ये कसं असतं, आज या ज्वारीचे पापड झालं, नंतर नाचणीचे पापड, या पापडांना मार्केटमध्ये खूप डिमांड आहे. आता मुंबई, पुणे जे मेट्रोपॉलिटन सिटीज आहेत, बँगलोरसारख्या जे मोठे शहर आहेत, त्या ठिकाणी असली पापडं खायला भेटत नाही. आज मी माझ्या घरी मुंबईला आता मी राहिलं तर 3 वर्षापासून इकडेच आहे, पण 3 वर्षापूर्वी जेव्हा मी मुंबईला आमच्या घरी पण ज्वारीचे पापड वगैरे खातात, पण आम्हालाच माझ्या आईला तर कधी कुठे भेटले नाही मुंबईत बनवणारे. जेव्हा पण बनवायला लागायची माझी आई गावाला यायची, जामखेडला जायची, तिकडची एक बाई पकडायची, त्या बाईला सांगायची, मला महिला बचत गटांना त्यांना सांगायची 15 किलो घे, 20 किलो ज्वारी घे, नाचणी घे, त्याचे पापड बनवून आम्हाला दे. आणि ते पापड घेऊन आम्ही मुंबईत वेगवेगळ्या घरात आमच्या मित्रपरिवारात वाटायचो. त्या लोकांचा जेव्हा रिस्पॉन्स यायचा की तुमचे पापड खूप छान आहे. आता आपल्याकडे काय असतं, जे मेजॉरिटी पापड लोक खातात ते फक्त कुठले खातात, उडद डाळ आणि 2-3 ह्याचेच खातात. त्यांना ह्याची टेक्स्चरमध्ये कशी लागती चव तेच माहीत नसतं. असं बघायला गेलं तर प्रोटीन आणि हे जे प्रथिन हे असतं काय बोलतात त्याला, फायबर्स वगैरे जे काय असतं ते गुणधर्म पापडाचे ते आपल्या या पापडात जास्त असतात. आपले पारंपरिक आलेल्या पापडांमध्ये यापेक्षा कमी असतात. मला वाटतं जे आपण प्रमोशनला जर चांगलं केलं, येणाऱ्या काळात जर आपण लोकांसमोर आपलं प्रोडक्ट एक अट्रॅक्टिव्ह पॅकेजिंग करून, एक चांगली पॅकेजिंग करून ते आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू आमच्या माध्यमातून. आम्ही तुम्हाला ऑनलाईन प्लॅटफॉर्म तयार करून घेऊ, ते तुम्हाला विकायचं खर्च म्हणजे विकू आम्ही, तुम्हाला काहीच करायची गरज नाही. फक्त तुम्ही चांगल्या प्रतीचा माल आणि त्यात कसं असतं, नॉर्मली आपल्याकडे महिला बचत गट जेव्हा करतात त्यांच्याकडे यंत्रसामुग्री नसते. ते पापड बनवतात, उन्हात सुकवतात, मग ते उन्हात काय तो कावळा येतो, चिमणी येते, बसते, खाते, जाती, उडून जेव्हा करतात त्यांच्याकडे यंत्रसामुग्री नसते. ते पापड बनवतात, उन्हात सुकवतात, मग ते उन्हात काय तो कावळा येतो, चिमणी येते, बसते, खाते, जाती, उडून जाते, थोडीसं काय टाकून पण जाते त्याच्यामध्ये. मग ते पापडाचं काय झालं, ते थोडा क्वालिटी डाऊन होती पापडाची, ती क्वालिटी उरत नाही. त्यासाठी आपण काय करू, एक सोलार ड्रायर आपण आमच्या माध्यमातून सगळ्या महिलांना प्रोव्हाइड करू. त्या सोलार ड्रायर दिल्यानंतर त्या पापडाची क्वालिटी असते ती इक्वल मेंटेन राहील.
आपण जर आपल्याला 2 पैसे मार्केटमधून जास्त घ्यायचे असतील तर आपल्याला 2 पैशाचे थोडे खर्च पण करायला लागतील आणि त्याच्यानंतर ती क्वालिटी पण लोकांना मेंटेन करून द्यावं लागेल. म्हणजे क्वालिटी चांगली दिली तर मला चांगले पैसे भेटतील. आपण हेच जर मग मला वाटतं आपल्या अकोला साईडला भरपूर, मुंबई साईडला पण पापड बनवणारे लोक आहेत. तेच ते लाटतात, पत्र्यावरती सुकवतात, तोच कावळा मुंबईचा असतो. सगळीकडे दुनिया फिरून येतो, कावळा त्या पापडावरती बसतो, काहीतरी खातो आणि परत तेच पापडं बनवून मार्केटला विकतात. त्या पापडाला ॲक्च्युली काय आहे, तुम्हाला 2 पैसे जर कस्टमरकडून घ्यायचे असतील तर तुम्हाला ते त्यांना चांगल्या क्वालिटीचे त्यांना प्रोडक्ट पण द्यावं लागतील, त्यांना एक पदार्थ द्यावं लागतील. जे लोक पैसे द्यायला आजही ज्या मोठ्या मोठ्या शहरात आहेत लोक पैसे द्यायला तयार आहेत, फक्त आपण त्यांच्याकडे पोचत नाही आहे. मला वाटतं आज जर तुम्ही एक दुधाचं बघितलं तर आपल्याकडे आज मुंबईसारख्या मार्केटमध्ये असेही काही लोक आहेत जे 150-200 रुपये लिटरने दूध घेतात आणि आपल्याकडे बोलले तर 40 रुपयांनी पण कोण घेत नाही. हा जो फरक आहे, आपण काहीतरी वेगळं दिलं तर लोक 150 रुपयाने घेतील. आज त्याच माध्यमातून आपण जर एखादं प्रोडक्ट तयार करून देतोय, आपण जर चांगली क्वालिटीचं दिलं, चांगले वेगळे आपले पारंपरिक जे पद्धतीने चालत आलेलं प्रोडक्ट आहे ते जर आपण जर दिलं तर लोकच नक्कीच मला वाटतं की भविष्यात येणाऱ्या काळात ते आपल्याला पसंत देतील आणि ते आपल्याकडून मार्केटमधून विकत घेतील. आणि अजून एक होतं, मला वाटतं खासदार साहेबांच्या माध्यमातून अजून एक 2 आपण 8 सोलर कोल्ड स्टोरेज या ठिकाणी देत आहोत. त्या जे आता या कोल्ड स्टोरेजचं सांगायचं झालं, हे कोल्ड स्टोरेज आपल्याकडे असे उपयोगी होतात. आता आपल्या शहरामध्ये, आता श्रीरामपूरसारख्या शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी भाजीपाला प्रत्येक घरात लागत असतो. हा भाजीपाला घ्यायचं काम कसं करतात, ते मार्केटमध्ये जातात, व्यापारी असतात, ठेलेवरती ते लोक विकत घेतात. आपण काय करू शकतो, येणाऱ्या शेतकऱ्यांकडून म्हणजे शेतकऱ्यांना आणि महिला बचत गटांना जर लिंक केलं तर जो माल शेतात येतो तो डायरेक्ट आपण आपल्या महिला बचत गटांच्या माध्यमातून विक्री करू. आपल्या ह्याच्यामध्ये शहरामध्ये विक्री केल्यानंतर आता हा मार्केटमध्ये असा प्रॉब्लेम येतो की जेव्हा एखाद्या गाडीवरती एखादा दुकानदार असतो, माल विकला नाही विकला, जेवढं झालं विकतो, जेवढा माल उरेल तो त्याला दुसऱ्या दिवशी फेकून द्यावा लागतो. 1-2 दिवसात तो फेकून द्यावा लागतो. कारण फळभाजी आणि पालेभाजी अशी असते की 1-2 दिवसाच्या वरती टिकत नाही. हे जर आपल्याला त्याचं सायकल वाढवायचं असेल, शेतकऱ्यांना जर 2 पैसे वाढून द्यायचे असतील, महिला बचत गटांना 2 पैसे आर्थिक वाढवायचं स्तर वाढवायचं असेल त्यांना, तर हे त्यांना कुठेतरी जे भाजीपाला आहे ते कुठेतरी स्टोअर झाला पाहिजे चांगल्या वातावरणामध्ये. तर मला वाटतं की कोल्ड स्टोरेजचा वापर करून आज जर काही महिला बचत गटांची भाजी विकली नाही गेली, काही उरली, तर ती उद्या 2 दिवस कशी फ्रेश राहील, कशी ताजी राहील, ते ताजी असल्यामुळे त्याला वापस ते आपल्याला उद्या विकता येईल. नाही तर हे जे नुकसान असतं फेकण्याचं प्रमाण हे कमीत कमी कसं करता येईल ते आपल्याला कोल्ड स्टोरेजच्या माध्यमातून करता येईल. जेणेकरून ह्याच्या माध्यमातून आपल्या श्रीरामपूरकडच्या लोकांना पण फ्रेश आणि चांगल्या भाज्या मिळतील, शेतकऱ्यांचा पण फायदा होईल. त्यांना जे मार्केटमध्ये रेट कमी भेटतो भाजीपाला खराब झाल्यामुळे तो त्यांना भेटणार नाही. महिला बचत गटांना पण 2 पैसे वाढून भेटतील, त्यांना एक नवीन आर्थिक उत्पन्नाचं साधन होईल. मला वाटतं सरांना सांगितलेले आता 2 महिला बचत गट आपण लवकरच फायनल करणार आहोत. ज्या कोणी इच्छुक असतील, ज्या कोणी ॲक्टिव्हली काम करत असतील मार्केटमध्ये, ज्यांना करायचं असेल, मला वाटतं त्यांनी सरांशी कॉन्टॅक्ट करावा. आपण उद्या परवा एक कार्यक्रम घेऊ आणि त्यांना ते महिला बचत गटांना कोल्ड स्टोरेजचं वाटप करून टाकू, त्यांच्या अंडर ते करू. आणि मला वाटतं सांगायचं झालं की त्या कोल्ड स्टोरेजला कुठल्याही प्रकारचे लाईट नाही आहे, म्हणजे विजेवरती चालत नाही, ते चालतं सोलारवरती. म्हणजे येणारा खर्च हा तुमचा 0 आहे. फक्त तुम्हाला फक्त जे काय लागणार फक्त महिलाची मजुरी लागणार, तिकीट ठेवायचं वगैरे काढायचं. बाकी तुम्हाला तिकडे ना कुठलं इलेक्ट्रिसिटी कॉस्ट आहे, बाकी इलेक्ट्रिसिटी कॉस्टच लागते ना, तुम्हाला त्याचे काय रिपेमेंट वगैरे काय द्यायचे, जे काय भाडं पण नाही, जागेचं भाडं पण आहे, जागा पण आपण त्यांना सगळं बनवून दिलं आहे, घर फक्त जाऊन संसार करायचा, एवढंच गोष्ट आहे. हां, मला वाटतं येणाऱ्या काळात महिला चांगला त्यांच्या माध्यमातून त्याचा उपयोग करून घेतील. आणि आज आमचे मित्र रवी जाधव आणि चिराग पासवान नाही ना, ननावरे आमचे जंगले महाराज बोले डी पासवान म्हणून खूप आदर आपला इथे श्रीरामपूरचा पासवान. त्या दोघांचाच पक्षप्रवेश होत आहे. मला वाटतं येणाऱ्या काळात त्यांच्या हातून खूप चांगलं सामाजिक कार्य घडेल अशी आशा व्यक्त करतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करतो. व्यासपीठावरील माननीय सदाशिव लोखंडे साहेब, तसेच प्रकाश चित्ते साहेब आणि सर्व आलेले सर्व मान्यवरांचं मी स्वागत करतो महिला विकास महामंडळाअंतर्गत. तर आत्ताच आपल्या सोबत प्रशांत लोखंडे साहेबांनी एक महिलांसाठी चांगला उपक्रम चालू केलेला आहे. तर थोडक्यात एक मायमची ओळख करतो सर. आपला महिला आर्थिक विकास महामंडळ सध्या राहुरी तालुका श्रीरामपूर तालुक्यात काम करतं आहे. मिनिमम आपलं
एकूण 28 गावात काम आहे आणि 3 नगरपालिकेसोबत आपलं काम आहे सर. एक श्रीरामपूर, देवळी, प्रवरा आणि राहुरी. आणि ह्या अंतर्गत 3 नगरपालिकेअंतर्गत आपले 850 गट आहे आणि ग्रामीण भागाचे गट जर पाहिले तर 450 गट आहे. सध्या जर आपण श्रीरामपूरचा जर विषय केला तर श्रीरामपूरमध्ये आपले 260 गट आहे आणि चालू वर्षापासून म्हणजे एप्रिल महिन्यापासून तर आता मार्च एंडिंगपर्यंत आपण 2 कोटी कर्ज वाटप केलेले बचत. ट्रान्सपोर्टचा खर्च राहतो प्लस 2 वेळेस तुमचा सर्वे राहतो, त्याची ती टोटल फी आहे. ओके, म्हणजे अल्पशा फीमध्ये आम्ही तुम्हाला ती पोच करतो. ही महिला बचत गट लबडे वस्ती, तर त्या महिला बचत गटाला ICICI बँकेमार्फत आत्ताच 5 लाख रुपये कर्ज भेटलेलं आहे. तर साहेबांना आणि मान्यवरांना विनंती करतो तुमच्या हस्ते त्यांना कर्ज वाटपचा चेक. त्यानंतर हिरकणी महिला बचत गट भीमनगर, 29ला आता रिझर्वेशन होईल. त्यावेळेस देशामध्ये 33% महिला लोकसभेमध्ये असतील, राज्य ह्या ठिकाणी विधानसभेमध्ये असतील. परंतु लवकरात लवकर ते 50% होणार आहे ताई. त्याचं कारण आहे की 33% नवीन मतदारसंघ होतात त्यावेळेस रिझर्वेशन. पण 33% महिला, ज्या महिला चांगलं काम करू शकतात, चांगलं लोकांची संपर्क आहे, त्यांना कोणी हाकलू शकत नाही किंवा घालू शकत नाही. करतील का? हिंमत आहे का कुणाची? चांगलं काम करण्याची संधी या ठिकाणी निर्माण झाल्यानंतर ज्या महिलेने चांगलं खासदार आमदार म्हणून काम केलं, त्यामुळे ओपन झाल्यानंतर पण त्या महिलेला संधी मिळेल आणि त्या संधीमुळे 50% पेक्षा जास्त विधानसभे आणि लोकसभेमध्ये महिला त्या ठिकाणी नवीन निवडून येण्याची भूमिका आहे. म्हणून मी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं आपण स्वागत केलं पाहिजे. अनेक वर्ष लोकांची मागणी होती आणि हे मागणी करत असताना विधानसभा लढवली. त्यावेळेस कार्यकर्ते आपल्याकडे नगर जिल्ह्यामध्ये अनेक कार्यकर्ते आहेत. महिलांचे मतं पाहिजे पण महिला कार्यकर्त्या नव्हत्या. मग आमच्या ज्या वेळेस मी उमेदवार होतो 95ला, 90ला हारलो मी, पण 95ला मी ज्यावेळेस आमदार झालो त्यावेळेस परिस्थिती वेगळी होती. त्यावेळेस कार्यकर्ते म्हणून माझी मंडळी आणि सर्व कार्यकर्त्यांच्या मंडळी या ठिकाणी त्या प्रचाराला गेल्या. आणि आता महिला बचत गट त्यावेळेस मी 95ला आमदार झाल्यानंतर मी कर्जत जामखेडमध्ये 400 महिला बचत गट केले. आणि मला वाटतं शिवाजीच्या महिला बचत गटाचंच काम बघत होता मी 15 वर्ष असताना. आम्ही महिला बचत गट केले, त्यांनी BC टाईप बचत गट चालवले. आता BC ह्याच्यासाठी मी बोलतो की 10 जणी महिला आहे, 100 रुपये काढले, 1000 रुपये झाले. कोण 1000 काढले, 10,000 झाले. आता हे 10,000 रुपये पैसे कुठे द्यायचे? मग एका महिलेने दुसऱ्या महिलेला व्याजाने द्यायचे की 2% व्याज आहे का? बरोबर आहे का? का तुम्ही व्याजाने देतच नव्हते? देत होते ना. पण हे लाख झाले, 2 लाख झाले, एकाच महिलेने ते पैसे डुबून टाकले, पैसेच दिले ना, महिला बचत गट बंद झाला. आता महिला बचत जर गट बंद झाला, आता महिला जे पैसे घेणारे भांडणखोर पण आहेत. आता बोलता येणार ना, पैसे दे काय करणार आहे? त्यामुळे ते महिला बचत गट बंद झाले. आम्ही त्यावेळेस महिला बचत गटाला गाया देण्याची भूमिका, मी पहिला आमदार आहे कर्जत जामखेडचा, त्या ठिकाणी महिला बचत गटाला आम्हाला गाया दिल्या आणि त्या गाया आम्ही दिल्या. त्यावेळेस त्या महिलेनी 100% स्टेट बँक ऑफ इंडियाचं आम्ही कर्ज घेतलं. त्यावेळेस म्हणाले, शिवाजी आपण किती दिलं, कोटी रुपये कर्ज दिलं होतं महिला बचत गट गायांना? 5 कोटी रुपये दिलं होतं. 100% त्या महिलांनी परत पैसे भरले. आता इथे महावीचे अधिकारी आहेत आणि सरकार आणि बँकेला देखील कळालं, माणसाला कर्ज दिलं तर भांडणच करतो. काय बोलत, तुमच्या बापाचे पैसे आहेत का? पतसंस्थेला शिव्या देतो, कर्ज घ्यायपर्यंत नाही गोड बोलतो आणि कर्ज घ्यायला भांडण करतो. आता हे बँकवाल्याला कळालं, पुढाऱ्याला कळालं, सरकारला पण कळालं की हे पैसे जातात कुठं. आता कर्ज मिळालं की दारू पितो, मटण खातो, कुठं काय काय करतो आणि कर्ज संपल्यावर पुन्हा टेन्शन मध्ये येतो. तो टेन्शन मध्ये आला, त्याचं कुटुंब टेन्शन मध्ये येतं. आणि म्हणून नॅशनल बँक असतील, कोऑपरेटिव्ह बँक असतील, पतसंस्था असतील, ते कर्ज द्यायला त्या महिलेला तयार झाला. आणि महिलाला जर कर्ज दिलं तर मला असं वाटतं ती महिलाला पुरुषाला पण झोपून देत नाही, नवऱ्याला झोपून देत नाही, वडिलांना झोपून देत नाही, मुलाला झोपून देत नाही. अरे मुलं कर्ज झालं, बँकेचा फोन आला होता, आता पैसे भरावेच लागतील. आणि ते पैसे बँकेला वेळेवर पैसे भरण्याची भूमिका
आपण महिला म्हणून कर्ज देताना बँकेला आपण देतो, त्यावेळी बँक देखील तत्पर सेवा तात्पर्य सेवा या ठिकाणी बँका देखील महिला बचत गटाला देते. आणि म्हणून मी कर्जत जामखेडचा आमदार असल्यामुळे माझी भूमिका होती की महिलेला रोजंदारी उत्पन्न झाली पाहिजे. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये मी पहिला प्रकल्प केला जे कांदा उत्पादक आहे. माझा मुलगा आहे प्रशांत लोखंडे, हा मी कर्जत जामखेडचा आमदार असताना तो 3-4 वर्षाचा होता. त्यावेळी मी आमदार झाल्यावर त्याचा आणि माझा काही संबंध नव्हता. मी गावी निवडून यायचो आणि मुंबईत ते राहायचे. आता मुंबईत राहायच्यामुळे त्याचा ग्रामीण क्षेत्राने मी 15 वर्ष आमदार असताना ते माझ्या प्रचाराला नव्हते. योग आहे मी 2014ला ह्या भागामध्ये उमेदवार म्हणून मत मागताना प्रकाश भाऊ माझे 3 मुलं आहेत. माझा मोठा मुलगा MBBS MD आहे चेतन लोखंडे, दुसरा MBA झाला आहे, लंडनला केलं 2 वर्ष कोर्स, तो लंडनला होता. आणि तो देखील ह्या मतदारसंघामध्ये 17 दिवसात खासदार होण्याच्या भूमिकामध्ये माझ्या 3 मुलं आणि असंख्य कार्यकर्ते युतीचे आणि मित्रमंडळी सर्वांनी मतं दिल्यामुळे मी 2014ला खासदार झालो. त्यामध्ये माझे मुलं या ठिकाणी डॉक्टर 2 विधानसभेत फिरत होता. प्रशांत मला वाटतं ह्या श्रीरामपूर तालुक्यामध्ये फिरला नाही, परंतु त्याने अकोला आणि संगमनेर तालुक्यामध्ये त्यांनी काम केलं. आणि प्रचाराला मतं मागताना सदाशिव लोखंडेचा कोणतरी घरचा माणूस पाहिजे म्हणून प्रशांत लोखंडेंनी त्या ठिकाणी अकोला आणि संगमनेर मध्ये प्रचाराला मतं मागताना सदाशिव लोखंडेचा कोणतरी घरचा माणूस पाहिजे म्हणून प्रशांत लोखंडेंनी त्या ठिकाणी अकोला आणि संगमनेर मध्ये मतं मागितले. त्या ठिकाणी डॉक्टर चेतन लोखंडे श्रीरामपूर मध्ये मागितले अनेक, आणि राज लोखंडेंनी नेवासामध्ये मागितले. आणि हे काम करत असताना त्यांनी 2014ला मी खासदार झालो. आणि खासदार झाल्यानंतर मी त्याला विचारलं, आपण अनेक कामं केले पण शेतकऱ्यांच्या संदर्भात आपण काम करण्याची भूमिका ठेवली पाहिजे. आणि मी 2014ला ह्या भागामध्ये खासदार झाल्यानंतर ह्या भागामध्ये साखर कारखाने आणि कारखान्यामध्ये काम करत असताना अनेक अडचणी आहेत, परंतु ती माय पिकाकडे आपण जर वळालो तर शेतकऱ्याला न्याय मिळेल. आपण सर्व शहरामध्ये जरी राहत असाल तरी ग्रामीण क्षेत्रामध्ये आपण सर्व गावामधले राहतात आणि शहरामध्ये राहत असताना ज्यावेळेस ती माय पीक कांद्याचं पीक आहे, ज्यावेळेस कांद्याच्या पिकाला खर्च 10 रुपये किलो, 8 ते 10 रुपये किलो खर्च येतो, ज्यावेळेस बाजार ढासळतात त्यावेळेस तो कांदा 8 रुपयाला बाजारात विकायला, आणि ज्यावेळेस 8 रुपये बाजारात भाव विकला जातो त्यावेळेस शेतकऱ्यांचा जो प्रमुख असतो शेतकरी कुटुंबातला तो टेन्शन मध्ये असतं, त्याचं कुटुंब टेन्शन मध्ये असतं. आणि त्याला भाव जर मिळाला नाही तर शेतकरी तीम आहे. म्हणजे कांदा असेल, या ठिकाणी सोयाबीन असेल, मका असेल, ह्या भुसारचा असेल, त्या लोकांना न्याय देण्याची भूमिका माझी अनेक वर्षापासून इच्छा होती. आणि मी कर्जत जामखेडचा आमदार असल्यामुळे मला देखील त्यावेळेस जाण वाटायची. मी 95ला आमदार झालो त्यावेळेस आमच्याकडे सोयाबीन, मका, ज्वारी, बाजारी, भुसार मार्केट होतं. आमच्याकडे पाणी नव्हतं त्या जामखेड तालुक्यामध्ये, परंतु ह्या बाजार भाव ज्यावेळेस केंद्र खरेदी करतं राज्याचे रेकमेंड करून त्यावेळेस भुसारचा माल आहे, अर्धा माल शेतकऱ्याच्या शेतामध्ये निर्माण झालेला व्यापाऱ्याकडे दिला जातो आणि व्यापारीमध्ये 4 रुपये 5 रुपयाचा गॅप ठेवून शेतकऱ्यांची पिळवणूक होत होती. म्हणून मी खासदार झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे मागणी केली की आपण ज्यावेळेस कांदा 10 रुपये किलोचा खर्च येतो आणि 8 रुपयांनी शेतकऱ्यांचा भाव विकला जातो तर शेतकऱ्यांची फार मोठी अडचणी होते. त्यामुळे आपण एक भारत सरकारच्या वतीने जे नाफाड आणि NCCI कडून कांदा खरेदी जर केला तो 15-18 रुपये भाव जर गेला तर शेतकऱ्याला 4 रुपये 5 रुपये भाव जास्त मिळाला. तर आमच्या खासदारांनी मला ह्याच्यासाठी उल्लेख करत, मी काय निवडणुकीमध्ये एकदा पण मला ते आपल्या गावामध्ये काय चपटी चालते का? काय चपटी आहे का गावात? का क्वार्टर आहे? आम्ही चपटीला पैसे दिले नाही, क्वार्टरला पैसे दिले नाही, आणि पाकिट चालतं का इथं? पाकिट पण दिलं नाही. आता बिना पैशाचा मी 2 लाखात आमदार झालो, 5 लाखात झालो,
10 लाखात झालो, 2014ला न बघता खासदार केला आपण, आता सर्व 2019ला केलं. आणि म्हणून मला असं वाटतं न पैसे देणाऱ्या माणसाला आपण 5 वेळेस आपण निवडून दिलेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटत होतं की शेतकऱ्याला 10 रुपयाचा कांद्याला 15 रुपये भाव मिळाला, तर आमच्या खासदारांनी त्या ठिकाणी आम्हाला 5 रुपये भाव वाढवून दिले. म्हणून माझी भूमिका होती. आणि राज्याचे मुख्यमंत्र्यांनी महाकिसान संघाला न्यूट्रल एजन्सीचा दर्जा दिला. त्यामुळे आपण शेतकऱ्याला न्याय द्या. आता बिना पैशाचा मी 2 लाखाचा आमदार झालो, 5 लाखात झालो, 10 लाखात झालो, 2014ला न बघता खासदार केला आपण, आता सर्व 2019ला केलं. आणि म्हणून मला असं वाटतं न पैसे देणाऱ्या माणसाला आपण 5 वेळेस आपण निवडून दिलेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटत होतं की शेतकऱ्याला 10 रुपयाचा कांद्याला 15 रुपये भाव मिळाला, तर आमच्या खासदारांनी त्या ठिकाणी आम्हाला 5 रुपये भाव वाढवून दिले. म्हणून माझी भूमिका होती. आणि राज्याचे मुख्यमंत्र्यांनी महाकिसान संघाला न्यूट्रल एजन्सीचा दर्जा दिला. त्यामुळे आपण शेतकऱ्याला न्याय देण्याची भूमिका आहे. ज्यावेळेस शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पिकेल, शेतामध्ये उत्पन्न झालेलं असेल, त्यावेळेस वकार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये ठेवलं तर शेतकऱ्याला न्याय मिळेल. आणि म्हणून ऊसाच्या नादीला न लागता त्या ठिकाणी तिमाही पिकाकडे आपण वळालो. आणि वळत असताना एक मला सांगा वाटतं, मी दिल्लीमध्ये काम केलं, मुंबईमध्ये काम केलं, परंतु महिला बचत गट जे आहे, मला वाटतं आपल्याकडे काय गट आहे का शेती गट? तर शेती गटाला आम्ही एक 50% सबसिडीवर शेती गटाच्या लागवड करणार आहे. सेंद्रिय शेतीपासून उत्पन्न केलेल्या जे भाजीपाला आहे त्याला आपण कोल्ड स्टोरेजच्या रूपाने 22 शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये आपण 22 कोल्ड स्टोरेज, सोलर कोल्ड स्टोरेज दिलेले आहे. त्यामध्ये आपण श्रीरामपूरमध्ये 3 दिलेले आहे. त्याचे एकमेव कारण आहे की ज्या शहरामध्ये भाजीपाला घेतो आपण, तो ग्रामीण मधला शेतकरी ज्यावेळेस बाजारात येते त्यावेळेस 10 किलो, 20 किलो, 50 किलो भाजी असते, ते विकल्यानंतर जे कोमळलेली भाजी आहे दुसऱ्या दिवशी विकता येत नाही. आणि ते विकली तर फेकून द्यावं लागते. म्हणून आमची भूमिका आहे, जे शेतकऱ्यांनी महिला बचत गटाने निर्माण केलेलं भाजीपाला असेल, फळं असेल, त्याला डायरेक्ट मार्केटिंग आणि चांगली भाजी त्या ठिकाणी महिला बचत गटाने निर्माण केलेली भाजी शहरामध्ये चांगली भाजी होईल. आणि राहिलेली भाजी ड्राय करून आपण त्या ठिकाणी बाहेर देऊ शकतो. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सोलर कोल्ड स्टोरेज बनवणारा मी एकमेव खासदार आहे की त्या ठिकाणी आपल्यामध्ये तिन्ही आपण एक आपल्याला ठाऊक आहे. आता बरेच लोक बोलतात शाकाहारी आणि मांसाहारी, त्या ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्यांचे शेततळ आहे. आणि शेततळे असल्यामुळे त्यांना मच्छी बेत देऊन त्या ठिकाणी मच्छी लागवड केली, मच्छीचं पालन केलं, तर आपण एक कोल्ड स्टोरेज हे मच्छी आणि अंडे आणि कोंबड्यासाठी ठेवणार आहे. दुसरं कोल्ड स्टोरेज भाजीपाल्यामध्ये ठेवणार आहे. आणि तिसरं कोल्ड स्टोरेज आहे हे आपण फळासाठी देणार आहे. आपले महिला बचत गट 2000 3000 किती महिला बचत गट आहे टोटल? नाही ते नाही, सर्व 3000 महिला, 2500 ते 3000 महिला बचत गट ह्या मतदारसंघामध्ये श्रीरामपूरमध्ये. आपल्याला सांगा महिला बचत गट आता श्रीनगर मधून, काश्मीर मधून सफरचंद येतं, काही ठिकाणी डाळिंब येतात. हे डाळिंब आणि त्या ठिकाणी सफरचंद आहे, फळं आहेत, ते डायरेक्ट कोल्ड स्टोरेजच्या रूपाने आपण 10 रुपये, आता बाजारात गेल्यानंतर त्यांना 10-20 रुपये किलो अधिक आहे. माझं मत आहे की त्या महिला बचत गटाला 10 रुपये किलो जरी पैसे मिळाले तर ते चांगलं महिला बचत गटाचं काम पण होईल आणि लोकांना फळं देखील स्वस्त मिळेल. म्हणून आपण एक कोल्ड स्टोरेज भाजीपाल्याला देणार आहे, एक कोल्ड स्टोरेज आपण फळाला देणार आहे, तिसरं कोल्ड स्टोरेज आपण मच्छी आणि अंडे आणि कोंबड्या, जिवंत कोंबड्या नाही, कापलेल्या कोंबड्या तातडीने देऊ शकतो. अशा 3 कोल्ड स्टोरेजचा उपयोग आपण नगरपालिकेमध्ये, ग्रामीण क्षेत्रामध्ये उत्पन्न वाढण्याच्या संदर्भात आपण देतोय. आणि म्हणून मला असं वाटतंय की या ठिकाणी काम करत असताना आपण महिला आहे आणि महिलांना उत्पन्न वाढवण्यासाठी आता जनजागृती आहे. एकनाथ शिंदे साहेबांचं मी अभिनंदन करेन, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे साहेब असेल, अजितदादा पवार साहेबांचं. आपल्याला 15,000 रुपये रिव्हेन्यू फंड दिला होता, खेळतं भांडवल. आमच्या सरकारने आता 30,000 रुपये देण्याचा निर्णय केलेला आहे. आपल्या किती महिला बचत गटाला ते पैसे आले? आता तुम्हाला 30,000 रुपये येतील याच्यामध्ये. आणि 30,000मध्ये आपण तुम्हाला आम्ही आश्वासन देतो, माझा मुलगा आहे, अनेक योजना आहेत
ते सोलरच्या भाज्या ड्राय करून असेल, या ठिकाणी आपण मार्केटिंग करण्याचे महाकिसान संघाच्या वतीने या ठिकाणी दिल्लीमध्ये काय असेल, बाहेरच्या राज्यामध्ये काय असतील, मुंबई पुण्यामध्ये काय असतील, सर्व मार्केटिंग टीम आहे खेमानंद कृषी प्रोड्युसर कंपनीची, महाकिसान संघाची आपल्याला तत्पर सेवा करून या ठिकाणी महिलांनी उत्पन्न केलेलं बाजार आहे ते आपण उपलब्ध करून देऊ. या ठिकाणी मी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी महिलांना हक्क द्यावा आणि महिलांची प्रगती व्हा. महिला जर सुखी असेल, महिलांच्या हातात कारभार दिला तर 100% मी बोलणार नाही 100%, पण 95% कुटुंब ते सुखी होईल आणि सुखी करण्याचं काम आपण करू. या ठिकाणी मी एवढंच बोलेन की आपण सर्व या ठिकाणी उपस्थित झाला. मी शिवसेनेचा पक्षप्रवेश करताना मी आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करेन की आपण 2 in 1 केलेला आहे. महिला बचत गटाचा कार्यक्रम केला. लवकरात लवकर मी आपल्याला विनंती करतो, एक शहरातल्या महिला बचत करा, महिला बचत गट एक आपण कोल्ड स्टोरेज देऊ. त्या ठिकाणी इलेक्ट्रिकला 0 पैसे आहे, जागेला भाडं नाही, त्यामुळे व्यवस्थित मेंटेन मार्गदर्शन करायला प्रशांत आहे. या ठिकाणी तिन्ही गोष्टी आपण आज आणि उद्याच्या दिवशी या ठिकाणी तिथं पण देवळालीला पण 3 दिलेत आपण. हो, त्यामुळे कसले भेदभाव नाही. देवळालीला दिले 8 नगरपालिकेमध्ये आपण 22 सोलर कोल्ड स्टोरेज दिलेला आहे आणि त्याचा वापर आपण जनतेसाठी सुंदर चांगल्या भाज्या, व्यवस्थित भाज्या शहराला मिळतील. उरलेल्या भाज्या ड्राय करून मुंबई सारख्या ठिकाणी आपण मार्केटिंग करू. या ठिकाणी मी सर्वांचं मला वाटतं महायुतीचं आपला अभिनंदन करेल. या ठिकाणी आपण आलात आणि ह्या महिलांचा देखील अभिनंदन करेल. आपण जागृत झालात. पहिला आपण बघून करत होता, आता डोळ्यांनी बघून, बरोबर आहे ना. या ठिकाणी आपण सर्व आलात त्याबद्दल मी आपल्याचा आभार व्यक्त करतो. आणि मी मला ते माझे आमचे नेते दुसरे संपर्क प्रमुख या ठिकाणी बाजीराव दराडे साहेब आले, त्यांचा देखील पक्षाच्या वतीने स्वागत करू. या ठिकाणी एवढेच बोलून माझे 2 शब्द समाप्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्राप्त झाल्याबद्दल साहेबांच्या हस्ते आपण त्यांचं या ठिकाणी वृत्तसंकलन विभाग सी 24 तास शिर्डी.